सर्व भक्तांचं स्वागत आहे नागेश्वर झुंगा या चॅनलवर। आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय सुंदर असं मनोगत श्री श्री 108 हावगी स्वामी मंदिर श्री श्री 108 डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज 37वा सत्संग निमित्त मनोगत व्यक्त करताना सिद्धेश्वर पाटील मलकापूर। सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। या सत्संगाचे मार्गदर्शक आपल्या सगळ्याचे गुरु माननीय शंभुलिंग शिवाचार्य महाराज, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, आपण सर्वजण आम्ही काल परवाला बनसोडे साहेबांकडे महाराज आम्ही गेलो होतो। आपल्या बिदर रोडला वीरशैव लिंगायत भवन हे बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या राज्याचे क्रीडा मंत्री व आपल्या सर्वांचे आमदार यांनी तिथे 7.5 कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्याचं उद्घाटन आपल्या सर्वांचे मार्गदर्शक गुरु आपल्या काशी पीठाचे पीठाधीश त्या ठिकाणी आपल्या महाराजाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी 4 तारखेला येणार आहेत। तर आपल्याला सर्वांना विनंती करायची आहे की 4 तारखेला आपण सर्वजण 10 वाजता त्या लिंगायत भवनच्या ठिकाणी त्या ठिकाणी यायचं आहे। त्या ठिकाणी आपले काशीचे महाराज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, प्रवचन करणार आहेत। तसेच आपल्या पंढरपूरचे महाराज गहिनीनाथ महाराज हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि आपले क्रीडा मंत्री व आपले आमदार संजय भाऊ बनसोडे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या कार्यक्रमामध्ये बनसोडे साहेबांनी म्हणले होते की मी माझ्या सगळ्या आया बहिणीला मी काशीला आणि अयोध्येला पाठवतो। खरं तर जास्तीच्या लोकांचे हाल झाले होते, पण तेवढे लोक जाता येत नाही म्हणून महाराजांनी प्रयत्न करून आमच्या सताच्या महाराजांनी नागलगावच्या महाराजांनी प्रयत्न करून आपल्याला सर्वांना घेऊन जाऊन त्या ठिकाणची यात्रा चांगली करून सुखरूप या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। म्हणूनच आपण ते कार्यक्रम आपण जाऊन आल्यानंतर तिथं ठेवावं म्हणून बनसोडे साहेबांची कल्पना होती आणि बनसोडे साहेबांच्या कार्याबद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे। ह्या मठाला पैसे दिलेत, आपल्या लिंगायत भवनच्या वीरशैव भवनला पैसे दिलेत, स्मशानभूमीला पैसे दिलेत। म्हणून आपल्याला विनंती आहे आपण प्रत्येक जणांनी त्या ठिकाणी येत्या वेळेस आपला सर्व परिवार त्या ठिकाणी यायचंय आणि फक्त 2 तास आपल्याला द्यायचंय। एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझं लांबच चाललेलं भाषण थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद पाटील साहेब। यानंतर आरती होईल। आरतीसाठी कोणीही उठायचं नाही, सर्वांनी बसायचंच आहे। ज्यांचं शिवरात्र सोमवार नाही त्यांनी उठून थांबायचं आहे। आजच्या आरतीचे यजमान वैजापुरे अण्णा यांच्या हस्ते आजची सामूहिक आरती या ठिकाणी होईल। तसंच बसा। जय देवा